हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवेडचा नाखवा. तर आज आहे श्रावणी दुसरा सोमवार आणि आपण निघालेलो आहोत आपल्या शिव मंदिरामध्ये, म्हणजेच जे स्वयंभू आहे आमच्या गावामध्ये चौदरपाड्यामध्ये. तर गाईज चला तर मग आता आपण डायरेक्टली आता शिव मंदिरामध्ये जाऊया आणि लगेचच आपण मोठ्या शंकर म्हणजेच जे 17 सेक्शनमध्ये आहे, उल्हासनगर आणि शहाडच्या मध्ये आहे 17 सेक्शन. तिथे मोठा शंकर आहे. तिथे पण आपण पूर्ण जे महादेवाची जी मूर्ती आहे किंवा पूर्ण ते आतमध्ये भुयारी मंदिर आहे ते पूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गाईज चला तर कंटिन्यू राहा. गाईज नाटकाव पण तयार आहे आता. हा आमचा छोटासा घर आहे, नाथवा निवास. हे माऊलीचा उदो उदो गणपती बाप्पा मोरया. चला तर मग गाईज आता डायरेक्टली आपण गावामध्ये जाऊया. गाईज पाहू शकता आमचे मास्टर येता मंदिरांच्या. चला पाहू शकता शिवपार्वती मंदिर, शिवनगर चौदरपाडा सभागृह. ओम नमः शिवाय. काहीच पाहू शकता महादेवाचं नंदी, पुढे कासव आहे. नवनाथ भाऊ भंडारी पण आहेत दर्शन घेताना काहीच मंदिरामध्ये. गाईज पाहू शकता साक्षात भगवान महादेव म्हणजेच शंकर पार्वती आणि मधी गणपती असलेली अशी मूर्ती आहे आमच्या मंदिरामध्ये. पूर्ण सवांगी मूर्ती आहे गाईज. आणि आम्ही देखील पूर्ण पंचक्रोशीतील मंदिरांचे दर्शन घेतलेले आहेत आणि अशी मूर्ती पूर्ण पंचक्रोशीमध्ये नाही आहे गाईज. पाहू शकता तुम्ही पूर्ण सवांगी मूर्ती आहे आमच्या मंदिरामध्ये शंकर पार्वती आणि गणपतीची. पांडवकालीन मूर्ती आहे गाईज. आणि तसेच स्वयंभू अशी, तसेच नवसाला पावणारी शिव पार्वती आणि मधी गणपती असलेली मूर्ती आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये शिवनगर चौदरपाडा या गावी मंदिरामध्ये विराजमान आहे गाईज. शिव पार्वती मंदिरामुळेच आमच्या गावाला शिवनगर गाव पडलेलं असावं. तर गाईज आपण देखील आमच्या मंदिरामध्ये यायचं आहे आणि भोलेनाथांचं दर्शन घ्यायचं आहे. मंदिराच्या लेफ्ट साईडला शिलालेख आहे, ते आपण आवर्जून येऊन भेट देऊन आपण पाहू शकता. पूर्ण शिलालेख आहे, या शिलेवर पूर्ण लिहिलेलं आहे पांडवकालीन. तर गाईज महादेवाचं दर्शन देखील झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत घरी परत. आणि घरी जाऊन परत आपण मोठा शंकर म्हणजेच 17 सेक्शनमध्ये आता आपण जाणार आहोत शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. तर गाईज कंटिन्यू राहा. चला तर मग. गाईज कल्याणमध्ये ट्रॉफिक जास्ती असल्यामुळे आता आपण नाखवा जी आहे ती काकाकडे पार्किंगला लावलेली आहे आणि आपण आता बाईकने चाललेलो आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा, बघत राहा.
येऊ नका. काही 10 वर्षापूर्वी आता 30 लोक आमच्या गावामध्ये कामाला येतात. काही पाहू शकता किती मोठे मोठे कंपनी आमच्या घातले आहेत. गाईज पाहू शकता लाल चौक एरियामध्येच किती ट्रॉफिक आहे आज. पाहू शकता किती ट्रॉफिक आहे कल्याणमध्ये. पूर्ण लाईन लागलेली आहे. गाईज आता आम्ही एंट्री केली आहे उल्हासनगरमध्ये. उल्हासनगर 3 नंबरला. फायनली आम्ही पोचलेलो आहोत उल्हासनगर 3 नंबरला, मोठ्या शंकरला. तर गाईज 17 सेक्शन हे उल्हासनगर 3 नंबरमध्ये आहे. तर गाईज या मंदिराला पवई धाम असेही संबोधले जाते. तर गाईज पाहू शकता भली मोठी मूर्ती अशी महादेवाची आपण पाहू शकता. तर गाईज एकदम मस्त असं वातावरण आहे आणि मन एकदम प्रसन्न झालं महादेवाचं दर्शन घेऊन. तर गाईज तुम्ही देखील या भागात येत असाल तर आवर्जून मंदिराला भेट द्या. तर गाईज चला तर मग आता पुढे भेटूया. अभी कलर कर दिया है, कलर नहीं किया. वो सब कितने बजे की तरह हम ड्राइवर चला तर गाईज आता आपण भुईगरामध्ये जात आहोत आणि इथे पूर्ण अष्टविनायकाचं दर्शन होतं आपल्याला. पण गाईज कॅमेराला अलाउड नसल्यामुळे आपण ते अष्टविनायक गणपतीचं दर्शन आपण घडून देणार नाही आहोत. का तर कॅमेराला अलाउड नाही आहे. इथे कॅमेरा लगेच जप्त होतो. तरी पण चोरून चोरून आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहू शकता कशी भुईगरामध्ये गुफा आहे ती. आणि गाईज मंदिरामध्ये एकदम परफेक्ट नियोजन आणि उत्तम अशी कलाकुसर दाखवली गेलेली आहे. पूर्ण देवदेवतांच्या मूर्त्या देखील आहेत. तर गाईज महादेवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे. जो आपण दाखवण्याचा जो आपल्याला प्रसंग भेटलेला आहे तो आपण दाखवलेला आहे. पण उर्वरित आपल्याला दाखवता आलं नाही.
गाईज आपण जे महादेवाचं मंदिर दाखवण्याचा जे प्रयत्न केला आहे ते उल्हासनगर 3मध्ये येते चोपडामध्ये. तर गाईज पूर्ण महादेवाचं आणि अष्टविनायकाचं दर्शन तिथे होतं. तर अष्टविनायकाचं आपण ब्लॉगमध्ये दाखवू शकलो नाही कारण तर तिथे कॅमेरा असल्यामुळे पूर्ण अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला. तरी पण आम्ही कशी तरी चोरून व्हिडिओ काढलेले आहे. तर गाईज पहा, आवर्जून पहा. तर गाईज कशी वाटली याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नाकवा.